काही उपकार्यावर अपकार करतात, त्याचा मोबदला अपकाराने करतात। एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो। आपण जर शुद्ध अंतकरणाने त्याचं काम केलं असेल, पण त्याच्या मनामध्ये जर आपल्याविषयी वाईट भावना असेल, तर तो मात्र किती तुम्ही त्याच्याशी चांगलं वागा, ते उलटच वागणार आहे महाराज। त्याला म्हटलं जातं उपकार्यावर अपकार, आहे की नाही? काय झालं, एक साधू असं रस्त्याने जात होते, नदीच्या काठावर आहे। एक विंचू पाण्यामध्ये बुडत होता आणि पाण्यामध्ये बुडत असताना साधूने ते पाहिलं। साधू त्याच्याजवळ गेले आणि त्याला वर काढलं। ज्या वेळेला वर काढलं त्यावेळेला त्या विंचवाने साधूला दणका दिला। त्यावेळेला पुन्हा तो विंचू खाली पडला, पुन्हा पाण्यामध्ये जायला लागला, पुन्हा बुडत चाललेला आहे। पुन्हा साधूने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। साधू त्याच्यावर उपकार करतो आहे। एका ग्रहस्थाने ते पाहिलं आणि सांगितलं, महाराज ओ किती वेळ झाले तो साधू तो विंचू तुम्हाला डंक मारतोय आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्याला वाचवता। साधूने फार सुंदर उत्तर दिलं, चावणे डंक मारणे हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणे हा माझा स्वभाव आहे। तो जर त्याचा स्वभाव सोडत नसेल, मी माझा स्वभाव का सोडायचा? उपकार्यावर सुद्धा अपकार करणारे लोक आपल्याला जगामध्ये पाहण्याकरता मिळतात। उपकार्यावरही उपकार करणारे जर कोण असेल तर ते संत महात्मे आहे बरं का। ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, या लोकांचा या समाजाने किती छळ केला महाराज, किती छळ केला। ज्ञानोबारांना तर मधुकरी सुद्धा मिळू दिली नाही, कितीतरी छळ ज्ञानोबारांचा केला। तुकोबारांना काठीने मारलं, पण तरी सुद्धा या साधू संतांनी आपली कृपाच त्यांच्यावर केलेली आहे। इतका त्रास त्या ज्ञानोबारांना विसोबा खेचर, इतका छळ ज्ञानोबारांचा केला, पण तरी सुद्धा ज्ञानोबारांनी त्याला अधिकार प्राप्त करून दिला, है की नाही? संतांना किती जरी त्रास दिला तरी ते अपकार्यावर अपकार करत नाही, अपकार्यावर उपकारच करतात। असे काही उदाहरण आहे। नाथ बाबांच्या अंगावर यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊळी मुक्त केला।